की महिलांसाठी ही योजना सुरू केली आणि महिलांना सांगितलं की तुम्ही अर्ज करा, आम्ही तुम्हाला ही योजना देते. मग मी जाऊन ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महिलांना विचारत होते, तुमच्या घरी किती जमीन आहे? कमीत कमी 5 एकर जमीन पाहिजे, आहे का तुमच्या घरी 5 एकर? तर महिला म्हणत होत्या, आम्हाला माहित नाही, ते त्यांना माहित आहे, आम्हाला काय माहित आमच्या घरी किती जमीन आहे. आम्ही तर फक्त मजुरी करतो, आम्ही शेतात काम करतो आणि सगळ्यांना माहित आहे की शेतात आणि गावात काम कोण करतात? आपणच करतो. शेतीचं काम करणारे आपण, पण आपल्याला हे माहित नाही की आपल्या घरी जमीन किती आहे. आम्ही सांगितलं, तुम्ही जर पुरुषांना आम्ही सांगितलं, तुम्ही जर त्या 7/12 जर महिलांचं नाव टाकलं मग आम्ही त्यांचा अर्ज देऊ शकतो, कारण ते पात्रच होत नाही त्याच्याशिवाय. तर त्यांनी पटापट 1000 महिलांच्या नावावर 7/12 नाव टाकलं आणि शेतमजुरापासून महिला शेतमालक झाल्या. आता 7/12 नाव आला म्हणजे ती मालक झाली, त्यांना माहित तरी झालं की किती शेत आहे त्याच्याकडे. आणि आता महिला खूप जोमाने ती पुढे येऊन आम्हाला सांगत आहेत की मॅडम आता आमचे झाड इतके वाढले, आता हे झाड मोठे होण्याच्या नंतर आम्ही प्रक्रिया करू, आम्ही काहीतरी नवीन उद्योग करू. तर स्त्री सक्षमीकरणाकडे UPA शासन केंद्रामध्ये आणि आघाडी शासन, काँग्रेस राष्ट्रवादीच्या शासन राज्यामध्ये खूप काम करत आहेत. स्त्रियांसाठी मोफत शिक्षण आहे, पदवीपर्यंत मुलींना 1 पैसा द्यायची गरज नाही. महिला बचत गटांना मिड डे मील जे शासनाचे दुपारच्या जेवण आहे शाळेच्या, ते महिला बचत गटांना, म्हणजे महिलांसाठी वेगवेगळ्या विभागाकडून शासन खूप मोठं काम करत आहेत. आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची योजना स्त्रियांसाठी आहे. जननी सुरक्षा योजना आहे, मातृत्व अनुदान योजना आहे, पुष्कळ योजना स्त्रियांसाठी आपण सुरू केलेल्या आहे. महिला धोरणच आपण जाहीर केला 1994 मध्ये. शरद पवार साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते राज्याचे, तेव्हा त्यांनी जाहीर केला. 3 वर्षानंतर ते महिला धोरणच्या पुन्हा अभ्यास झाला. 2001ला पुन्हा नवीन शेप मध्ये ते धोरण आपण ठेवला आणि त्यावेळेपासून तर आजपर्यंत त्याच्यावर काहीच झालेलं नाहीये. तर आज आपण सुरू केलेला आहे नवीन महिला धोरण. त्याच्यामध्ये काय गॅप्स आहे, आता आम्ही अधिवेशनाच्या नंतर मोठा कार्यक्रम घेणार आहोत, त्याच्यावर अभ्यास करणार आहोत, वेगवेगळे मीटिंग्स घेणार आहोत आणि आता आम्ही हे निश्चित करणार आहोत की महिला धोरण मध्ये काय नवीन आपल्याला टाकता येईल. तर आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही, इतका मोठा काम, मोठी काळजी शासन आपली घेत आहे. तर आपण स्वतःला आता पुढे आणा, कारण आपण जोपर्यंत स्वतः पुढे येणार नाही दुसरा कोणी आपली मदत करू शकत नाहीये. इंग्रजीमध्ये आता असं सांगतात, गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. स्वतःची मदत जे करू शकत नाही त्याची मदत ईश्वर सुद्धा करू शकत नाही. आज 1-2 गोष्टी सांगून मी आपला भाषण संपणार आहे, पण ते महत्वाचे विषय आहे. एक आहे भ्रूणहत्या. स्त्रीला जन्म घेण्याचा अधिकार जर आपण देणार नाही तर मग हे सगळं जे इतका मोठा काम शासनाच्या माध्यमातून होत आहे त्याचा फायदा काय आहे. आज स्त्री पुरुषाच्या रेशो मध्ये आज किती मोठी दरी आहे. 1000 पुरुष समाजामध्ये जर आहे तर राज्यामध्ये फक्त 930 महिला आहे, 930 स्त्री आहे. आणि काही जिल्ह्यामध्ये तर 800 750 पर्यंत स्त्रिया आहे. कल्पना करा, जर एका गावामध्ये 1000 पुरुष असतील आणि फक्त 800 स्त्री असतील तर मग बाकीचे जे 200 आहे त्यांच्या लग्न कोणाशी होणार आहे. राजस्थान मध्ये आज काय परंपरा सुरू झाली, एका कुटुंबामध्ये, वर्तमानपत्रात आम्ही वाचलो, एका कुटुंबामध्ये 8 भावांची 1 पत्नी आहे, 2 भावाची 1 पत्नी आहे. हे किती घाणेरडा प्रकार आहे. जर आपल्याला हे थांबवायचं असेल, जर हे दिवस आपल्याला बघायचं नसेल तर मग आपण
आज स्त्रीच्या जन्माला स्वीकार स्वागत करण्याची आपण सुरुवात करू। इथे कार्यक्रम झाला, मी मंत्री महोदयाचा धन्यवाद करते, त्यांनी मला इथे बोलवला, स्वागत केलं, भाषणाची संधी दिली, आपल्या सोबत बोलण्याची संधी दिली आणि आपल्या सोबत बोलण्यामध्ये मला खूप आनंद झाला। आज ऐतिहासिक दिन आहे, त्याच्यासाठी वाशिम मी कधीच विसरणार नाहीये। वाशिम मध्ये ऐतिहासिक निर्णय आज होणार आहे असं इतकंच सांगून मी आपले सर्वांची रजा घेते आणि इथून जाण्याची परवानगी मागते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मॅडम। स्वतःची सहाय्यता करा आणि फक्त स्वतःच्या कुटुंबाचा नव्हे, गावाचा नव्हे तर पूर्ण जिल्ह्याचा कारभार आपल्या हातात घ्या। हा मॅडमचा संदेश आपण नक्कीच आपल्या हातात घेऊ आणि हा संदेश घेऊन आपापल्या गावात जाऊ याची मला खात्री आहे। या मंचावर माननीय श्रीमती रत्नप्रभा घुगे महिला सरपंच यांचं मी स्वागत करते आणि प्रकाश गणवीर जिल्हा समन्वय अधिकारी यांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन मॅडमचं स्वागत करा। जमनाळे सीएमआरसी अध्यक्ष अनसिंग तालुका वाशिम श्रीमती रुक्मिणीताई यांना मी विनंती करते। या इकडे ताई ताई आज माझं नाव रुक्माबाई वामन जमधाडे, राहणार उकळीपेन। आज मला या स्टेजवर येण्याचा अधिकार मिळाला म्हणून आज मी मोहीमचे हार्दिक अभिनंदन करते आणि तसेच आपल्या राजमाता सावित्रीबाई फुले आणि तसेच रमाई माता, जिजाऊ माता, आयला माता, सर्वांना माझं अभिनंदन। आणि तसेच आज आपल्या सर्व पुढे होत चाललेली आहे। वंशाला खरोखरच सर्वांनाच दिवा असते आणि देशात किती अनेक भागात मुलींचे हे दिवसेंदिवस गर्भपात चिकित्सा सुरू होत आहे। आज 1000 मुलांच्या मागे आज 930 मुली जन्माला आलेल्या आहेत, म्हणून एकंदर हे मुलींचं भ्रूण हत्याचं प्रमाण सुद्धा फार मोठं वाढलेलं आहे। सीएमआरसी अध्यक्ष या नात्यानं मला माझी सीएमआरसी कशी चालवायची आणि कशी चालवत आहे याबद्दल मी थोडक्यात मंत्री महोदयांना सांगण्याची इच्छिते। आमच्या सीएमआरसीचा जो उद्देश आहे किंवा महिलांचे जे ड्रग रिडक्शन आहे म्हणजे काबाड कष्ट कमी करण्याचे उद्देश आहे, ते काबाड कष्ट आम्ही कमी करत आहोत। त्याचे म्हणजे सर्व महिला आपल्या शेतीवर आधारित असतात, त्यांचे शेतीचे आधुनिक अवजारं आम्ही त्यांना पुरवतो। तिथून त्यांना त्यांची जे आर्थिक प्रगती वाढवल्याशिवाय, त्यांची बौद्धिक क्षमता वाढवल्याशिवाय त्यांचं जे आर्थिक आहे आणि त्यांचं जे दारिद्र्य निर्मूलन आहे ते कमी होणार नाही। आणि मी मंत्री महोदयांना विनंती करते की आमच्या जे लोकसंचालित साधन केंद्र आहे त्या लोकसंचालित साधन केंद्राला